झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयविकारासाठी असणारे आधुनिक उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील अतिशय प्रसिद्ध असे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया हृदयावरतील करण्यामध्ये असणारे निष्णात असे डॉक्टर मनोज चोपडा खास नाशिकहून आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर मनोज चोपडा यांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर मनोज चोपडा हे महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे, पण महाराष्ट्रामध्ये खास करून नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकांसाठी जे त्यांनी योगदान दिलेलं आहे ते खरोखर एक स्पृहणीय आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट ही इन्स्टिट्यूट उभी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटद्वारे आजपर्यंत अनेकविध प्रकारच्या हृदय रोगांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर एकाच दिवशी 39 प्रकारच्या हृदयावरील वेगवेगळ्या प्रक्रिया त्यांनी 16 तासात करण्याचा विक्रम केलेला आहे. त्याचप्रमाणे 14 लहान मुलांचे डिव्हाइस क्लोजर्स नळीद्वारे छत्री टाकून बंद करण्याचा विक्रम एकाच दिवशी हाही त्यांच्या नावावरती आहे. आणि खास करून एंजिओप्लास्टी किंवा एंजिओग्राफी सारख्या ज्या प्रक्रिया पूर्वीच्या काळी ज्या जांघेमधून केल्या जायच्या, जांघेतल्या शिरेमधून केल्या जायच्या, त्या आता हातामधून किंवा रेडियल आर्टरीद्वारे करण्यामध्ये त्यांचं खास करून निष्णात आहेत. खास करून त्यांचा हातखंडा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की गेल्या काही दिवसामध्ये बायोडिग्रेडेबल स्टेनची सुरुवात महाराष्ट्रात झाली आणि मुंबई आणि पुण्याबरोबरीनेच नाशिकमध्ये पहिल्यांदी किंवा नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदी अशा प्रकारचा स्टेंट बायोडिग्रेडेबल स्टेंट हा डॉक्टर मनोज चोपडा यांनी मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट या ठिकाणी सर्वप्रथम वापरला आणि याचा फायदा आता अनेकविध रुग्णांना होऊ शकतो. थोडक्यात डॉक्टरांची ओळख करून दिल्यानंतर ह्या ठिकाणी मला एक आवर्जून गोष्ट प्रेक्षकांना सांगावीशी वाटते की ह्याच अनुषंगाने 19 तारखेला नाशिक या ठिकाणी कालिदास कला मंदिर या ठिकाणी एक विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खास करून हृदयविकारांवरती जनजागृती करण्यासाठी. आणि ह्या कार्यक्रमात वेगवेगळे डॉक्टर सहभागी होणार आहेत, पण हा कार्यक्रम डॉक्टर मनोज चोपडा आणि मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट यांच्या वतीने सादर होत आहे, ज्याच्यामध्ये डॉक्टर संजय ओक, डॉक्टर यश लोखंडवाला, डॉक्टर प्रशांत जगताप, डॉक्टर वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टर आणि कार्डिओलॉजिस्ट ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तर जरूर आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थिती लावू शकता. कालिदास कला मंदिर नाशिक या ठिकाणी 19 जून रोजी सकाळी हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. 19 जानेवारी क्षमा करा, 19 जानेवारी ह्या दिवशी हा कार्यक्रम आहे. जरूर आपण कार्यक्रमाविषयी बोलूया कार्यक्रमात पुढे, पण तत्पूर्वी डॉक्टर मनोज चोपडा पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात आपलं. नमस्कार. हृदयविकार तज्ज्ञ म्हणून आज वेगवेगळ्या प्रकारचे आपण पेशंट्स बघत असाल. हृदयविकाराकडे जाण्याआधी थोडक्यात आम्हाला हृदयाविषयी आपण काही माहिती देऊ शकाल का? हृदय म्हटलं की आपला सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय. हृदय आकुंचन व प्रसरण पावत असतं, त्याच्यातनं शुद्ध रक्त आपल्याला महारोहिणीद्वारे पूर्ण शरीराला पुरवलं जातं आणि अशुद्ध रक्त आपल्या शरीरामध्ये नीलांवाटे उजव्या बाजूला पुन्हा पोहोचतं. हृदय 4 कप्पे हृदयाचे आहेत, त्याच्यामध्ये उजवी कर्णिका, उजवी जवनिका. हृदयाचे स्पंदन 72 स्पंदन मिनिटाला होतात. दर स्पंदनाला 70 मिली रक्त शरीरामध्ये फेकलं जातं, म्हणजे मिनिटाला 5 लिटर. आणि ह्या हृदयाचा अलौकिक पंप म्हणजे काय असं जर विचारलं तर 2.5 दिवसामध्ये 18,000 लिटर आपल्या शरीरात खेळवलं जातं आणि त्याच्याने एक पोहण्याचा तलाव भरू शकतो. ह्या हृदयाच्या स्पंदनाबरोबर 4 कप्पे आपल्या शरीरामध्ये आहेत. उजवी कर्णिका, उजवी जवनिका, डावी कर्णिका, डावी जवनिका. डावी जवनिका ही एक स्नायूचा पंप आहे आणि हा स्नायूचा पंप आपल्या शरीरामध्ये रक्त खेळवण्याचं काम प्रामुख्याने करत असतात. ह्या ज्या काही 4 झडपा आपल्या हृदयामध्ये आहेत त्या प्रामुख्याने रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्याचं काम आपल्याकडे करतात. ह्या 4 झडपांचे आजार आपल्याकडे आजही प्रामुख्याने आढळतात. त्याच्यामध्ये रुमॅटिक हार्ट डिसीज हे आपल्या व्हाल्व्युलर हार्ट डिसीजचा एक प्रकार फार कॉमन आपल्याकडे आहे. अशुद्ध रक्त उजव्या बाजूनी उजव्या जवनिकेत आल्यानंतर ते पल्मनरी झडपेद्वारे फुफ्फुसात जातं. तिथं शुद्ध होऊन ते डाव्या जवनिकेत पल्मनरी नीलांद्वारे येतं आणि तिथूनच ते शरीरामध्ये पूर्णपणे महारोहिणीद्वारे फेकलं जातं. शरीरामध्ये जेव्हा रक्त फेकलं जाते त्यावेळेस जो काही दाब निर्माण होतो यालाच आपण आपला रक्तदाब असं म्हणतो. ओके, म्हणजे ब्लड प्रेशर. आणि ह्या हृदयाला जसं शरीराला ते रक्तपुरवठा करतं त्याचप्रमाणे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या 3 नसा पण फार महत्वाच्या आहेत. त्यालाच आपण करोनरी रक्तवाहिन्या असं म्हणतो. रक्तवाहिन्यांमध्ये डाव्या बाजूची मुख्य नलिका, त्या मुख्य नलिकेमध्ये उजव्या बाजूने जेव्हा आपला डावा कप्पा जेव्हा प्रसरण पावतो त्यावेळेस ह्या करोनरी रक्तवाहिन्यांमध्ये रक्त फेकलं जातं आणि त्यातनं हृदयाला रक्तपुरवठा होतो. ह्या 3 नसा आपण जर बघितल्या तर पुढच्या बाजूने येणारी करोनरी रक्तवाहिनी त्याला लेफ्ट अँटेरियर डिसेंडिंग आर्टरी असं आपण म्हणतो आणि डाव्या बाजूची लेफ्ट सर्कम्प्लेक्स ती मधल्या बाजूने जाते.
आणि उजव्या बाजूला रक्तपुरवठा, जी खालच्या बाजूला उजव्या बाजूला रक्तपुरवठा करते ती उजवी रक्तवाहिनी. ओके, म्हणजे ह्या ज्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, करोनरी आर्टरीज, हे म्हणूया की एक हृदयाला रक्तपुरवठा करत असल्यामुळे अतिशय महत्त्वाच्या आहेत. अर्थातच एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून आज आपल्याकडे कुठकुठल्या प्रकारचे रुग्ण येतात? आपण जर हृदयाचे आजार जर बघितले तर ते 4 प्रकारात विभागता येतील. जसं मी रक्तवाहिन्यांबद्दल बोललो तसं रक्तवाहिन्यांचे आजार हे फार महत्त्वाचे आजार आहेत. आणि आज भारतामध्ये ह्या रक्तवाहिन्यांचे आजार म्हणजेच इश्केमिक हार्ट डिसीज, करोनरी आर्टरी डिसीज याचं प्रमाण आपल्या भारतीय लोकांमध्ये फार वाढीस लागलेलं आहे. ते प्रमाण 1980 साली 5 ते 7% होतं, ते आज आपण 12 ते 15% वाढलंय असं म्हणतो. त्याच्यात प्रामुख्याने तरुण पिढी फार जास्त अफेक्ट होते. दुसरे आजार म्हणजे झडपांच्या आजाराबद्दल मी बोललो की आजही आपल्याकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळा, नंदुरबार, पेठ, सुरगाणा या भागांमधनं रुमॅटिक हार्ट डिसीज म्हणजे संधिवातामुळे होणाऱ्या आजारांचं प्रमाण आजही जास्त प्रमाणात दिसतं. तिसरा आजार म्हणजे लहान मुलांचे हृदयाचे आजार, त्याच्यामध्ये पडद्यांमध्ये होल असणे, त्याचप्रमाणे झडपा बंद असणे व हे वेगवेगळे आजार एकत्रित असणे, त्याला कॉम्प्लेक्स कंजेनायटल हार्ट डिसीज असं आपण म्हणू शकतो. चौथ्या प्रकारचे आजार म्हणजे हृदयाच्या स्नायूंचे आजार, त्याला आपण कार्डिओमायोपॅथी असं म्हणतो. आणि 5व्या प्रकारचे आजार म्हणजे विद्युत वाहिन्यांचे आजार, जिथे हृदयाची गती अनियमित वाढते किंवा हृदयाची गती अचानक कमी होते. तर असे 5 प्रकारचे आजार आपण जास्त बघतो. पण आज सर्वात जास्त जनमानसात भीती आहे ती हृदयाच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराची, म्हणजेच मायोकार्डियल इन्फार्क्ट, हार्ट अटॅक किंवा अनस्टेबल एंजायना असे जे आजार आपण बघतो ते सगळ्यात जास्त आपल्याला आढळून येत आहेत. येस, आणि कदाचित यंग पेशंट्समध्ये सुद्धा ह्याचं प्रमाण वाढलेलं आढळते आपल्याला. अर्थातच एक जीवनशैली, एक त्याचा किंवा पडलेला ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आज सर मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटच्या वतीने आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे कार्डियक किंवा म्हणजे हृदयरोग आपण बघत असाल. अचूक निदान करण्यासाठी आज मॅग्नम हार्टमध्ये आपल्याकडे काय काय उपकरणं उपलब्ध आहेत? कारण मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट एक आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी संस्था आहे ज्या ठिकाणी आपण म्हणूया की आता पहिल्यांदाच बायोडिग्रेडेबल स्टेंट सुद्धा आपण इम्प्लांट केलात, जे पहिली घटना आहे. काय सांगता येईल? हृदयविकाराचा तपासण्या कोणकोणत्या असं जर विचार केला तर पहिली तपासणी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राम का विद्युत आलेख. पण छातीत दुखत असताना विद्युत आलेख तुम्हाला काही बदल दाखवू शकतो, ते फक्त 40% लोकांमध्ये. तर अशा वेळेस तुम्हाला जर छातीत दुखत असेल, तुम्ही रुग्णालयात पोहोचला, तर मग रक्त तपासण्या महत्त्वाच्या ठरतात. रक्त तपासण्यामध्ये कार्डियक एन्झाईम, CKMB, ट्रोपोनिन्स याचं जी नॉर्मल असतानाही सांगू शकतो. त्यानंतर महत्त्वाची तपासणी येते एकोकार्डिओग्राफी. एकोकार्डिओग्राफीमध्ये 4 कप्पे, 4 झडपा यांचं कार्य कसं चालतं याबद्दल आपण बोलत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाव्या जवनिकेची पंपिंग क्षमता किती आहे. त्याचप्रमाणे हृदयविकाराचा झटका जर आलेला असेल तर त्या जवनिकेमध्ये कोणत्या भागामध्ये इजा झालेली आहे ती आपल्याला एकोकार्डिओग्राफीमधनं कळू शकते. ECG जरी नॉर्मल असेल तर एकोकार्डिओग्राफी हृदयविकाराच्या झटक्याचं निदान करण्यास मदत करू शकते. आणि सर्वात महत्त्वाची हृदयविकाराचा झटका जाणून घेण्यासाठी माझ्या मते प्राथमिक तपासणीमध्ये स्ट्रेस टेस्ट, ट्रेडमिल टेस्ट ही फार महत्त्वाची तपासणी आहे. ती साधी, सरळ, निर्धोक तपासणी व कमी खर्चाची तपासणी आहे, ज्याचा वापर आपण जास्तीत जास्त करायला पाहिजे. याच्यामध्ये रुग्णाला 3-3 मिनिटाच्या ब्रूस प्रोटोकॉलवरती चालवलं जातं. ECG, स्ट्रेस टेस्ट म्हणजे ECG, त्याचबरोबर रक्तदाब, हृदयाची गती याचं आपण आखणी करून रुग्णाला होणारा त्रास याच्यावरनं हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत आहे का नाही हे सांगतो. आणि ह्या सर्व तपासण्यांमधनं आपल्याला जर हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार जर जाणून घ्यायचा असेल तर गोल्ड स्टँडर्ड आजही जी काही समजली जाते ती अँजिओग्राफी. अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या नसांची एक्सरेद्वारे तपासणी करणे. आणि याच्यातमधनंच आपल्याला हृदयाच्या नसांचे वेगवेगळे ब्लॉक्स वेगवेगळ्या नसांमध्ये किती प्रमाणात आहेत तर ते किती असू शकतात आणि त्याच्याकरता काय ट्रीटमेंट करायची याची आपण चाचणी इथं करू शकतो. आपण आता ब्लॉक बद्दल बोललात आणि कारण आता नुकतंच आपण आता स्टेंट जो बायोडिग्रेडेबल स्टेंट घातला, जी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या प्रकारची अशी घटना आहे आणि जी मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये डॉक्टर मनोज चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या ही प्रक्रिया संपूर्ण झाली. महत्वाचं आहे की मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटद्वारे आज या सर्व प्रकारच्या प्रक्रिया अतिशय सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय आणि राज्य ग्रामीण आरोग्य योजनांच्या पॅनलवरती आज मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूट आहे, त्यामुळे जरूर आपण त्याचा लाभ घेऊ शकता. आपण कार्यक्रमात पुढे ते जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी अँजिओप्लास्टी हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे, जो आपण आता सांगितलं की जर का ब्लॉक आढळला अँजिओग्राफीमध्ये तर आपल्याला अँजिओप्लास्टी ही करावी लागते. कशी करतात अँजिओप्लास्टी? अँजिओप्लास्टी म्हणजे ही अँजिओग्राफीची पुढची स्टेप आहे. अँजिओग्राफीमध्ये आपण जेव्हा नळी एक कॅथेटर आपण बेसिकली आजकाल आता मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये आपण अँजिओप्लास्टी ही रेडियल रूटद्वारे करतो, म्हणजे हातातल्या नसेद्वारे करतो. याच्यामधनं एक 1.2 to 1.6 मिलीमीटरची नळी आपल्या महारोहिणीमध्ये हृदयाच्या मुखाशी ठेवली जाते आणि त्याच्यामधनं गाईड वायर पास करतो.
आता इथं आपण एक अॅनिमेशन बघतात, त्याच्यामध्ये एक गाईड वायर आपण पहिले टाकतो. ती गाईड वायर टाकल्यानंतर तो जो काही ब्लॉक असतो, अडथळा असतो, तिथपर्यंत एक बलून पोहोचवला जातो व तो अडथळा त्या बलूनद्वारे तोडला जातो आणि त्याच्यातनं त्याचे मायक्रो पार्टिकल्स होऊन ते आपल्या शरीरामध्ये विरघळले जातात. आणि तो ब्लॉक काढल्यानंतर आज आपण तिथं स्प्रिंगची एक पोकळ नळी, त्याला आपण स्टेंट म्हणतो, या स्टेंटचा वापर आज अँजिओप्लास्टीमध्ये, सर्व अँजिओप्लास्टीमध्ये केला जातो. तर त्या बलूनने डायलेट केल्यानंतर आपण तो बलून तिथून काढून त्या ठिकाणी आपण स्प्रिंग टाकतो आणि ती स्प्रिंग अडथळ्याच्या ठिकाणी किती जाडी, किती उंची आणि त्याची किती प्रमाणात मोठा आहे याचं आपण निदान करून तो स्टेंट त्या योग्य साईजचा त्या ब्लॉकच्या इथे ठेवतो आणि अँजिओप्लास्टीमध्ये अँजिओप्लास्टी विथ स्टेंटिंग ह्या पद्धतीने केली जाते. आपण इथे बघितलं तर इथं स्प्रिंग आपण आणलेली आहे आणि ती स्प्रिंग तिथं ठेवून बलून फुगवला जातो. तो एक 10 ते 12 ॲटमॉस्फिअर प्रेशरला ठेवला जातो आणि त्याच्यातनं मग ती स्प्रिंग तिथंच टाकल्यानंतर बलून पुन्हा बाहेर काढला जातो. झी 24 तास एक पाऊल पुढे.